27 ऑक्टोबर 2016 ला दाखवण्यात आलेल्या काहेदिया परदेश भागामध्ये शिव आपल्या आईकडे गौरीचे दागिने देतो आणि तिला सांगतो, हे गौरीनं तुझ्या जवळ ठेवण्यास सांगितले आहे। मात्र आई शिवला सांगते, तू आजीला विचारून सर्व कामं करत जा। जर माझ्या कोणत्याच गोष्टी तुला ऐकायच्याच नसतील तर माझी परवानगी घेण्याची काहीच गरज नाहीये। मात्र शिव आपल्या आईची याविषयी समजूत काढतो। सावंत अप्पांना भेटतात आणि माझी मुलगी घरी आल्यामुळे मला घर खाली करण्यासाठी 4 दिवसांची मुदत द्या असं सांगतात। अप्पा त्यांना 5 दिवसांची मुदत देतात। मात्र 5 दिवसानंतर तुम्हाला त्या घरात राहता येणार नाही असं बोलून ते निघून जातात। गौरी आजी आई यांना भेटून खूपच उत्साही असते। गौरीची आई आपल्या आईला सांगते, गौरी समोर घराबद्दल कोणताच विषय काढायचा नाही। शिवचा गौरीला फोन येतो आणि आपण तुला मिस करत असल्याचंही बोलून दाखवतो। तितक्यात शिवची आई त्याला सांगते की पूजेचा मुहूर्त 10 दिवसानंतर आहे। गौरी फोनवर असल्यामुळे ती देखील हे ऐकते आणि त्यानंतर शिवला ती सांगते की मी आणखीन काही दिवस मुंबईतच राहणार आहे। त्याच वेळी तिचे वडील येतात आणि मग ती वडिलांसोबत सर्वच गोष्टी शेअर करू लागते। तसंच ती त्यांना पुढे सांगते की मी 10 ते 12 दिवस इथेच राहणार आहे। त्यावेळी सर्वच जण चिंतित होतात, कारण 5 दिवसानंतर घर अप्पांच्या ताब्यात द्यावं लागणार असतं। गौरीची आई याबद्दल चिंतित होऊन स्वयंपाकघरात जाऊन रडू लागते। मात्र तिची आई या परिस्थितीत खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरं जा असं आवाहन करते। आपले कुटुंबीय संकटात आहेत याबद्दल गौरीला काही कळू शकेल का? याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी उपेंद्र लिमये। प्लीज सबस्क्राइब राजश्री मराठी।